नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. भारतावरती एक महासंकट येण्याची दाट शक्यता आहे असं वाटतं आहे मला तर. कारण तुम्ही बघितलं, या इराणच्या युद्धामुळे सर्वत्र एक महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे आणि तुटवडासुद्धा, आता गॅसचा तुटवडासुद्धा होत आहे. काही ठिकाणी तुम्ही बघितलं, गॅसमुळे हॉटेलसुद्धा बंद आहेत. संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये 20% हॉटेल जे आहेत ते बंद होत आहेत. आता हे कधी थांबेल युद्ध हे माहीत नाही आपल्याला, परंतु आपल्या देशावरती अशी वेळ कधी आली नाही की गॅसचा तुटवडा झाला, काय झाला आजपर्यंत तर नाही आली. मला म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये तर मला ऐकायला नाही मिळालं, परंतु असं मी पहिल्यांदाच ऐकतो आहे की गॅसचा तुटवडा होतो आहे, पेट्रोल महागणार आहे. याचं कारण एकमेव ते इराण युद्धामुळेच. आणि तुम्ही बघितलं, आता हे युद्ध नक्की कशाचं, हे हल्ले का होत आहेत, एक सगळ्यांना एक चर्चा करतो आहे मी. सांगतो सगळ्यांना, काही लोकांनी सांगितलं असेल तर काही लोकांना माहीत असेल सुद्धा. इराण हा एक देश आहे आणि तो देश एक अणुबॉम्बची चाचणी करतो आहे. अणुबॉम्ब जो आहे तो बनवण्यासाठी एक त्याचे मोठमोठे असे ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी तो सर्च करतो आहे, म्हणजे बनवायचा चालला आहे अणुबॉम्ब. फक्त अमेरिका आणि इस्रायल या देशांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही अणुबॉम्ब बनवू शकत नाही आहे, कारण की तो खतरा आहे प्रत्येक देशाला. आणि इराण म्हणत होतं की आम्ही काय बनवणार नाही, काय नाही बनवत नाही, काय नाही. परंतु रशिया तर सांगते की याच्याकडे पुरावा काय आहे की हे बनवत, म्हणजे पुरावेच नाहीत. रशिया म्हणते की हे बॉम्ब बनवत आहेत, अणुबॉम्ब बनवत आहेत म्हणून. परंतु शेवटी अमेरिका सगळ्यांना माहिती आहे, आर्थिक महासत्ता आहे, या सगळ्या देशांचा लीडर आहे तो. परंतु ही गोष्ट आपण बाजूला ठेवूया. एक आपल्या देशावरती काय नक्की प्रॉब्लेम आले, तर आपल्या देशावरती काय संकट आले तर हे बघूया. संकट म्हणजे महागाईचं संकट, बाकी काय नाही संकट. जे इंधन, ऑइल जे इराणमधून आपल्या देशामध्ये येत होतं ते पूर्णपणे इराणने बंद केलेलं आहे आपल्या देशावरती. आणि तुम्ही बघितलं, इराणमध्ये एक समुद्र आहे, एक समुद्राचा रस्ता आहे. जसा विमानाचा रस्ता वरून असतो, जसा आपल्या गाड्यांचा ट्रकचा रस्ता हायवे असतो, तसाच एक बाहेरच्या देशातून, बाहेरच्या देशामध्ये माल पोचवायचा असतो, बाहेरच्या देशातला माल आपल्या देशामध्ये पोचवायचा असतो. आणि ती सगळं जे आहेत ना ते इराणमधून येतं आपल्याला. इराण एक मार्ग आहे तिथून येण्यासाठी. इराणचा बॉन्ड्री, इराणच्या बॉन्ड्रीवरून आपल्याला जो माल जो आहे, आपला माल जो आहे तो त्या ठिकाणी जातो आहे. परंतु तुम्ही बघितलं, इराणने आत्ताचा 12वा दिवस आहे, बंद केलं आहे आपलं सगळं. जे आपले जहाजं आहेत ती जे त्या ठिकाणी जाणार आहेत ते सगळे बंद केलेले आहेत. आणि आपल्या देशावरती अशी महागाई आलेली आहे. परंतु काही ठिकाणी सांगण्यात येतं आहे की काही नाही, फेक बातम्या आहेत, फेक न्यूज आहेत की गॅसचा तुटवडा वगैरे काय नाही. परंतु आता तुम्ही सगळ्या न्यूजला बघतायच, गॅसमुळे हॉटेलं बंद आहेत. काही लग्ने जे आहेत ती 10,000 लग्ने पुणे जिल्ह्यामध्ये ते थांबलेले आहेत, तारीख पुढे ढकलण्यात आलेले आहे. परंतु हे युद्ध कधी थांबेल हे माहीत नाही आपल्याला. परंतु दोन्ही देशांची चर्चा चालू आहे, इस्रायलची आणि इराणची. आणि यामध्ये अमेरिका एक, तुम्हाला माहितीच आहे, अमेरिकेचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही शरण या, तुम्ही माफी मागा आणि हे वाद जे आहेत ते मिटवूया आपण बसून. परंतु इराण काय मागे हटणं झाले. आणि इराण असं म्हणतं आहे की आम्ही 10 वर्ष अजूनही युद्ध करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे. म्हणजे बघा, इराण कुठे थांबणं, झुकणं झालेलं आहे. परंतु झुको अगर ना झुको, आपल्याला त्याच्याविषयी काही घेणं देणं नाही आहे. परंतु आपल्या देशावरती एक संकट, एक मोठं संकट तेच आहे, जे बाहेरच्या देशातून जो काय माल एक्सपोर्ट होतो, जो आपल्या देशातून तिकडं जो माल एक्सपोर्ट होतो ते इराणच्या बाँड्रीवरती, इराणच्या समुद्रामध्ये जी सीमारेषा आहे तिथूनच सगळं होतं. परंतु ते आता सगळं बंद केले, इराणने सगळं बंद केलेलं. आपले दरवाजे आहेत ते बंद केले. आता सगळे म्हणतील की हे दरवाजे बंद का केलेत, कारण की आपण इस्रायलला सपोर्ट करतो आहे म्हणून हे दरवाजे त्यांनी बंद केलेत. त्यांनी सांगितलं की आम्हाला सपोर्ट का नाही करत, आम्ही एवढी आपल्या इंडियाची, भारताची एक तारीफ करतो, आम्ही त्यांच्याशी बोललोसुद्धा होतो, परंतु ते आम्हाला साधं सपोर्टसुद्धा करत नाही असं. त्याच्यामुळे मग आम्ही तरी का तुम्हाला सपोर्ट करू, म्हणून त्यांनी आपल्या देशावरचे जे जहाजे आहेत, जे माल एक्सपोर्ट होणारे रस्ते आहेत ते बंद केलेले आहेत.
आणि आता इराणनं कुणाचे रस्ते चालू ठेवलेत त्या तिथून? चायना. सगळ्यांना माहीत आहे चायना एक पॉवरफुल देश आहे आणि या देशाला सहजासहजी कोणसुद्धा भिडू शकत नाही. आणि जो भिडतो ना त्याला चायना दाखवून देतं की तो चायना आहे. आणि चायना 100 वर्ष पुढे आहे आपल्या देशापेक्षा असं वाटतं आहे मला. टेक्नॉलॉजीनुसार एक लय पुढं आहे तो. चायना खूप पुढे गेला आहे आणि त्यांना अनुमती दिलेली आहे इराणने की तुम्ही तुमचे जे माल जो आहे तो तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता, इथून आणू शकता. बघा चायनाची किती पॉवर आहे. दुसरा देश रशिया. रशियाला सुद्धा इराणने मान्यता दिलेली आहे की तुमचीसुद्धा आमच्या ठिकाणी बाँड्रीवर तू जहाज जाऊ शकतात, येऊ शकतात. बघा. आणि राहिला प्रश्न पाकिस्तानचा. पाकिस्तानला सुद्धा मान्यता दिलेली आहे इराणने. तुमची जहाजे आहेत, तुमची जो माल काय असेल तो तुम्ही जाऊन शकता, येऊ शकता आमच्या बाँड्रीमधून. भारताला रोखलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे भारतावरती एक महागाईचं संकट येण्याची दाट शक्यता आहे. आता याच्यावरती काय तोडगा काढतील आपले पंतप्रधान बघूया. कारण की आपले पंतप्रधान तरी काय सगळ्यांना माहीत आहे ते एक पॉवर हाऊस आहे त्यांचा एक. आणि बघूया शेवटी त्यांचेसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतसुद्धा चांगले संबंध आहेत. परंतु आपल्याला जो फटका जो बसलेला आहे तो कशामुळे? इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामुळे. कारण की इराणचं म्हणणं आहे की तुम्ही नेत्यान्यू म्हणजे जे इस्रायलचे राष्ट्रपती आहेत त्यांना तुम्ही मदत का करताय, त्यांच्या तुम्ही जाताय, त्यांची वाहवा करताय. याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे इराणचं की तुम्ही आम्हालासुद्धा सपोर्ट केला पाहिजे. त्याच्यामुळे आपण काय त्यांच्या बाबतीत काय बोललो नाही अजून तरी. त्याच्यामुळे थोडंसं इराण नाराज दिसते आणि त्याच्यामुळे त्यांना असं समजतं आहे की आपल्याला इंडिया सपोर्ट करत नाही आहे. त्याच्यामुळे मग त्यांनीसुद्धा निर्णय घेतला आपण तरी का सपोर्ट करा. त्याच्यामुळे त्यांनी समुद्री मार्गातले सर्व रस्ते जे आहेत ते बंद केलेले आहेत आपल्यासाठी. आणि बघूया यातून काय तोडगा निघतो आहे. डोनाल्ड ट्रम्प एक सगळ्यात मोठी व्यक्ती आहे, पॉवरफुल व्यक्ती आहे. हेच तोडगा काढतील असं मला वाटतं आहे. बघूया मोदींशी चर्चा होईल त्यांची आणि लवकरात लवकर हे युद्ध थांबावं असं मला वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. कारण की देशामध्ये आत्ता 12वा दिवस आहे. आता तुम्ही बघितलं गॅसचा तुटवडा होत चालला आहे, पेट्रोलसुद्धा महागणार आहे असं सांगण्यात येतं आहे. जर युद्ध असंच पुढं जर जात राहिलं तर मग फार अवघड होऊन बसेल असं मला वाटतं आहे. बघूया याच्यामध्ये काहीतरी तोडगा निघावा असं मला वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. धन्यवाद.